साईज कितीही मोठी असू द्या, बाही जर कमी पडत असेल तर बाही कटिंगची ही पद्धत एकदा नक्की बघून घ्या. तर बघा, सुरुवातीला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, कारण अस्तरची बाही कटिंग करते. त्यानंतर मापाच्या ब्लाउजवरून बाहीची उंची, कॅप हाईटचं माप आणि दंडघेराचं माप टाकून घेतलं. साईजनुसार बाहीची कॅप हाईट बरोबर आहे का हे एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर कॅप हाईटचा आणि दंडघेराचा पॉईंट जोडून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. साईज मोठी आहे त्यामुळे अस्तरला जोड द्यावा लागेल. त्यानंतर बघा, कॅप हाईटच्या लाईनचा मध्य काढायचा आहे. मध्यापासून वरती पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आणि ह्या लाईनचे 3 समान भाग करायचे. 3 समान भाग केल्यानंतर हे जे 2 पॉईंट मिळालेले आहेत तर त्या पॉईंटमधून पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा, बाहीची सर्व मापे टाकून घेतलेली आहेत. आता कटिंग करून घेऊया. बाही कटिंग केल्यानंतर तुम्हाला बाही चेक करून दाखवते. तर बघा, इथे मी पुढील मुंड्याचा शेप कट करणार नाही, कारण अस्तरला आपल्याला जोड द्यावा लागेल. त्यामुळे पहिल्यांदा जोड देऊन घेईन आणि त्यानंतरच पुढील मुंड्याचा शेप कट करून घेईन. तर बघा, इथे बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्हाला बाही चेक करून दाखवते. 38 साईजची बाही इथे मी कटिंग केलेली आहे, त्यामुळे 38 साईजचाच बॅक पार्ट इथे मी घेतलेला आहे. तर बघा, शोल्डरसाठी वरती अर्धा इंच सोडून आपल्याला मागील मुंडा या पद्धतीने मॅच करून बघायचा आहे. तर तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट आपला इथे मुंड्याला मॅच झालेला आहे. याचाच अर्थ आपली बाहीची कटिंग अगदी परफेक्ट झालेली आहे. त्याचबरोबर बाही आपल्याला अजिबात कमी सुद्धा पडणार नाही. बाही कटिंगची आजची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.